दी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक शिपाई भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। दी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक अमरावती जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो शिपाईची या ठिकाणी भरती या ठिकाणी निघत आहे। लक्षात ठेवा, या संदर्भात या ठिकाणी ऑफिशियली पत्रक आले, ऑफिशियली या ठिकाणी अपडेट आले। ते अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। दी अमरावती जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक अमरावतीमध्ये शिपाई पदाची जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी भरती निघत आहे। लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अमरावती जिल्ह्यातले कोणत्याही जिल्ह्यातले महिला उमेदवार, अमरावती जिल्ह्यातले महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार असाल तर 10वी पासवरच आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। लक्षात ठेवा, आणि यामध्ये सिलेक्शन व्हायचे जास्त चान्सेस आहे, तर ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। पुढे तुम्हाला समजणारच आहे। त्याचबरोबर दी अमरावती जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे जास्त चान्स आहे, कारण की वयोमर्यादा यामध्ये जास्त ठेवण्यात आला आहे। 10वी पास यामध्ये महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार लागते, आणि आपलं तर यामध्ये सिलेक्शन झालं, पगार सुद्धा 20-30 हजार रुपये महिना आपल्याला भेटणार आहे। खाकी वर्दी राहते। लक्षात ठेवा, महाराष्ट्र पोलिसांची जशा प्रकारे खाकी वर्दी राहते तशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो दी अमरावती जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक शिपाई या पदाची सुद्धा यांची सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारे वर्दी राहते। लक्षात ठेवा, आणि एकदम शाही ड्यूटी आहे। लक्षात ठेवा, तर काम कोणतं करावं लागते, ड्यूटी कोणते, हे सर्व आपण तुम्हाला सांगणार आहे। वयोमर्यादा, त्याचबरोबर निवड प्रक्रिया काय असणार आहे, त्याचबरोबर यामध्ये आपलं पेपर होणार आहे की नाही होणार आहे, या सर्व गोष्टीबद्दल आपण बोलणार आहे। सिलेक्शन व्हायचे जास्त चान्सेस आहे, हे कसं आहे हे सुद्धा आपण बोलणार आहे, ते पत्रक पण दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून दी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक शिपाई अमरावती या पदाबद्दल वेगवेगळे अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो, ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑफिशियली अपडेट आलेला आहे, एक पत्रक आलेलं आहे। तर यामध्ये आपण पात्रता जर आपण पाहिलं, दी अमरावती जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक शिपाई या पदामध्ये पात्रता काय, तर या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते, आणि त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यातलेच विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकतात। तर यामध्ये मी तुम्हाला कोण सांगितलं, यामध्ये सिलेक्शन व्हायचे जास्त चान्सेस आहे। तर या भरतीमध्ये खासियत काय की आपल्याला फक्त आपल्या जिल्ह्यामध्येच फॉर्म भरता येते। जी विद्यार्थी अमरावती जिल्ह्यातले आहे तर त्यांनाच या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। दुसऱ्या जिल्ह्यातले विद्यार्थ्यांना इकडे फॉर्म भरता येणार नाही, त्यामुळे जास्त कॉम्पिटिशन यामध्ये नसणार आहे, आणि जास्त तुमचे सिलेक्शन व्हायचे जास्त चान्सेस वाढणार आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नसते की ही भरती सुद्धा निघाली आहे म्हणून, ठीक आहे। तर सध्या कोणालाही माहीत नाही, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर बघा विद्यार्थी मित्रांनो, दी अमरावती जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक शिपाई या पदामध्ये वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा आहे। 10वी पास महिला उमेदवार पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे। सध्याच्या कंडिशनला जाहिरात आलेली नाही आहे, लवकरच जाहिरात येणार आहे। तर त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो आतापासून तयारीमध्ये लागा। तर ते पत्रक मी तुम्हाला या दाखवून देतो, तर पत्रक सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर पहिले मी तुम्हाला ड्यूटी आणि निवड प्रक्रिया सांगणार आहे, त्यानंतर ते पत्रक तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये शिपाई पदाचं जे मुख्य काम राहते तर दैनंदिन कार्यालयातील कामकाजात मदत करणे हे काम त्यांचं असते। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो आणखीन जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बँकेत शिपाई म्हणून नियुक्त झाल्यानंतर तुम्हाला खालील कामे करावी लागणार आहे। तर बघा शिपाईसाठी कोणते कामं राहते, तर बघा कागदपत्र आपल्याला नेणे आणणे हे काही काम करावं लागणार आहे। बँकेतील विविध टेबल किंवा विभागामध्ये फाईली आणि कागदपत्रे पोहोचवणे हे काही काम आपल्याला करावं लागणार आहे शिपाई पदामध्ये। त्याचबरोबर बँक चेक आणि टपाल, आलेला टपाल किंवा धनादेश चेक मुख्य शाखा किंवा क्लिअरिंग विभागापर्यंत नेणे हे काम असणार आहे। त्याचबरोबर ग्राहकांना मदत, बँकेत येणाऱ्या ग्राहकांना योग्य तो विभाग किंवा काउंटर दाखवून प्राथमिक मदत करावं लागणार आहे। तुम्ही बँकेत आहे, ठीक आहे, आणि जे काही बँकेत येणार जे काही ग्राहक आहे तर त्यांना काही जणांना काउंटर माहीत नसते, कॅश कुठून निघते, त्याचबरोबर फॉर्म आपल्याला कसा भरायचा आहे, तर हे काही ते सांगत असते, लक्षात ठेवा, ठीक आहे। मदत करावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर कार्यालयीन व्यवस्था, साहेब किंवा लिपिक क्लर्क यांनी सांगितलेल्या कामांची पूर्तता करणे, उदाहरणार्थ झेरॉक्स काढून आणणे, प्रिंट काढणे, ठीक आहे, हे काम करावं लागणार आहे। त्याचबरोबर स्वच्छता आणि राखण, तर बघा बँकेची कॅश किंवा मौल्यवान सामान वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सुरक्षित हलवणे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल दी अमरावती जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेतले जे काही शिपाई आहे तर ह्या शाखेतून त्या शाखेमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो कॅशच्या गाडीमध्ये अधिकाऱ्यांसोबत जाते, लक्षात ठेवा। तर
तुम्ही पाहिलं असेल आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या गावामध्ये भरपूर काही शाखा आहेत. दी अमरावती जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या खाकी वर्दी त्यांना राहते. तर बघा त्यांना काय असते, बघा विद्यार्थी मित्रांनो, बँकेचे कॅश किंवा मौल्यवान सामान वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सुरक्षित हलवणे. गाडीसुद्धा राहते त्यांची स्पेशल कॅशसाठी आलेली. तर हे काय असणार आहे आणि ड्युटी आपली कशी असणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, साधारणपणे सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत किंवा बँकेच्या कार्यालयीन वेळेनुसार ड्युटी असते. तर बघा 9:30 ते 6 वाजेपर्यंत, सकाळी 9:30 ते 6 वाजेपर्यंत आपली ड्युटी असणार आहे. आणि कामाचे जे दिवस आहे, महिन्याचे सर्व कामकाजाचे दिवस रविवारी आणि दुसऱ्या व चौथ्या शनिवारी व्यतिरिक्त सर्व सुट्ट्या मिळतील. आणि कामाचे ठिकाण आहे, तुमची नियुक्ती अमरावती जिल्ह्यातील मुख्य कार्यालय किंवा कोणत्याही ग्रामीण शहरी शाखेमध्ये होऊ शकते. लक्षात ठेवा, कोणत्याही गावामध्ये कोणत्याही जिथं शाखा आहे तर तिथं आपली या ठिकाणी निवड होऊ शकते, तिथं आपली नियुक्ती होऊ शकते, तिथं आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे. तर बघा आता निवड प्रक्रियेत जर आपण पाहिलं, सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर दी अमरावती जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये पेपर होणार आहे की नाही होणार आहे शिपाई पदामध्ये. तर यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं आपलं काय होणार आहे, पेपर असणार आहे, मुलाखत असणार आहे, याच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे. 100 मार्काचा आपला या ठिकाणी पेपर असणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाचे हे प्रश्न असणार आहे. तर बघा मराठी व्याकरणचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 25. त्याचबरोबर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. बुद्धिमत्ता चाचणीचे आणि त्याचबरोबर गणिताचे, बुद्धिमत्ता चाचणी आणि गणिताचे मिळून 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. सहकार क्षेत्राची प्राथमिक माहिती बँकिंगच्या रिलेटेड हे काही 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. अशा प्रकारे आपला 100 मार्काचा पेपर असणार आहे. आणि जे विद्यार्थी पेपर पास झाले तर त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. तर बघा विद्यार्थी मिळून आपली यामध्ये मुलाखत होणार आहे. तर आपलं जे अंतिम निवड होणार आहे, लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोन्ही टप्प्यामधील गुणांची बेरीज करून अंतिम गुणवत्ता यादी फायनल मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे. लक्षात ठेवा, ठीक आहे. तर अशा प्रकारे आहे विद्यार्थी मिळून. आणि या भरतीची वेबसाईट मी तुम्हाला सांगून देतो, अमरावती DCCB ऑफिशियल वेबसाईट वरून आपण या ठिकाणी डेली चेक करताना जाहिरात आपल्याला लवकरच पाहायला भेटणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ते पत्रक आलं दी अमरावती जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक शिपाई या भरतीचं. तर स्क्रीनवर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ठीक आहे. तर बघा काय म्हटलं आहे, दी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 41 शिपाई पदांची नोकर भरती ऑफलाईन पद्धतीने करायची आहे. परीक्षा घेण्याकरिता त्रस्त कंपनीची निवड करून त्या कंपनीमार्फत परीक्षा घ्यायची असल्यामुळे बँक याकरिता टेंडर मागवित आहे. ऑफलाईन परीक्षा घेण्याचा अनुभव असणाऱ्या इच्छुक कंपनीने दिनांक 31/7/2026 पर्यंत बंद लिफाफ्यामध्ये प्रस्ताव बँकेचे मुख्य कार्यालय इरविन चौक कॅम्प रोड अमरावती येथे सादर करावे. मुख्य कार्यकारी अधिकारी, बघा विद्यार्थी मित्रांनो, एक टेंडर या ठिकाणी काढण्यात येतं. एक लक्षात ठेवा, तर कंपनीची या ठिकाणी नेमणूक चालू आहे पेपरसाठी. तर या संदर्भात ही अपडेट आलेलं आहे. तर कंपनी परीक्षा जे काही ऑफलाईन आहे, तर ही जी भरती ऑफलाईन असणार आहे, ऑफलाईन पद्धतीने आता पेपर असणार आहे. तर ऑफलाईन पद्धतीने पेपर घ्यायचे या ठिकाणी कंपनीचे टेंडर या ठिकाणी देण्यात येतं. एक लक्षात ठेवा. तर त्यामुळे आपली जी तयारी ही आतापासून या ठिकाणी चालू ठेवा, कारण की ऑफलाईन हा पेपर असणार आहे. एक लक्षात ठेवा. आणि जास्त चान्सेस सिलेक्शन व्हायचे, कारण की अमरावती जिल्ह्यातलेच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे. आणि जास्त विद्यार्थ्यांना माहीत नसते की ही भरती निघाली आहे म्हणून, दी अमरावती जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये शिपाईची भरती निघाली आहे म्हणून. तर भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नसते. तर जास्त चान्सेस सिलेक्शन व्हायचे आणि खाकी वर्दी पण राहते आणि रुबाबसुद्धा खाकीचा आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्या दाडीतच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.